संतची संत, सगळ्या जगाचे आघात ज्यांनी सहन केले आणि फक्त जगाच्या कल्याणाचीच कामना ज्यांनी वारंवार केली, संबंध जीवन अंतःकरणापासून समाज हितासाठी, समाज कल्याणासाठी जे झटले, आणि अशा संतांच्या परम पावन अशा भूमीमध्ये आपण आहोत. ज्ञानोबांनी इथं अमृताची चूळ भरली आणि खऱ्या अर्थी साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, भक्तीची एक अत्यंत सुंदर परिसीमा आम्हाला समजावून सांगितली. आणि या पुढे जाऊन भक्त म्हणवून घेताना अत्यंत सुंदर माऊलीनी भक्त कुणाला म्हणायचं एका ओवीमध्ये फार सुंदर अर्थ सांगितला. जे कैवल्याते परवते सर म्हणती, जयांच्या लीले माझी नीती जियाली दिसे. त्या ओळीचं पहिलं चरण आहे, तया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते परवते सर म्हणती, तयांच्या लीले माझी नीती जियाली दिसे. बघा ज्ञानोबराय सांगतात, ज्या व्यक्तींच्या सहज बोलण्यामध्ये, सहज वागण्यामध्ये, सहज चालण्यामध्ये, उठण्या बसण्यामध्ये समाजाला नीतीचेच पाठ दिसतात, नीतिमत्तेचंच आचरण दिसतं. म्हणून प्राचार्य राम काका शेवाळकर सुद्धा म्हणायचे की आपल्या विचारांना आचरणाचं तारण असावं. जसा विचार आहे तसा आचार असावा. आणि म्हणून संतांचं हे वागणं, संतांचं हे चालणं, किंबहुना त्यांचं संपूर्ण जीवन जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की ही महाराष्ट्राची भूमी संत प्रधान आहे. शेषाच्या मस्तकावर जरी पृथ्वी तरली असली तरी ही आपली सगळी भूमी आज धर्माच्या छत्रछायेखाली, संत विचारांच्या प्रभावाखाली तरलेली आहे. त्यामुळे या भूमीमध्ये आपण म्हणतो ही देवभूमी आहे, ही देवभूमी आहे. इथं रामप्रभू, कृष्णप्रभू सगळे संत अवतीर्ण झाले रूपानी. प्रत्येक घराघरामध्ये भगवंतच संत रूपाने जन्माला आले. येऊन केलं काय? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आईच्या मायेनी स्वीकारणारा संप्रदाय मिळाला आम्हाला, वारकरी संप्रदाय. स्वीकारलं, जसं आहे तसं स्वीकारलं आम्हाला. आई जसं लेकराला सहज स्वीकारते. बघा तुम्ही, दोन गोष्टी आहेत, स्वीकार आणि सुधार. खूप लक्ष देऊन ऐका बरं. आपण जागे आहेत ना, नाही का? कीर्तनामध्ये सुरुवातीपासून बऱ्याच जणांची मते, काही लोक असे ट्रँगल निवडूनच बसतात बसताना. आता जे बसलेत त्यांनी हलू नका, मी तुमच्याबद्दल नाही बोलत. पण बऱ्याचदा काय होतं, कीर्तनकार पण दिसला पाहिजे, आपल्या चपला पण दिसल्या पाहिजेत आणि देव पण दिसला पाहिजे. अशी मंडळी काही सुरुवातीपासून सोयी करून बसतात. मी आपल्याबद्दल सांगत नाही. काही ठिकाणी गेल्यानंतर कपड्यांना इस्त्री असते इथपर्यंत ठीक आहे, माणसं चेहऱ्याला पण इस्त्री करून कीर्तनात बसतात. बरं दिसतं का हो? उत्सवी सृष्टी आहे भगवंतांची, त्यांनी निर्माण केली. आणि त्याच्या उत्सवी सृष्टीमध्ये आपण जर असे मुडदूस चेहऱ्यासारखे बसलो तर त्याला नाही आवडणार, नाही आवडणार देवाला. एवढ्या अखिलकोट ब्रह्मांडाच्या सगळ्या पसाऱ्यामध्ये मनुष्य जीव म्हणून, अत्यंत सामान्य जीव म्हणून जर तुम्हाला मला देहरूपाने जन्म दिला भगवंतांनी, तर त्याची आमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. एक शायर म्हणतो, उम्रभर गालिब यही भूल करता रहा. बघा आयुष्यभर आम्ही त्याच चुका करतो. म्हणले उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. बघा आयुष्यभर आम्ही आरसे पुसत बसलो, त्याच चुका वारंवार करत राहिलो. पण कधी आतमध्ये डोकावून पाहिलं का हो? कभी खुद को फोन लगा के देखा है? लावलाय का कधी? आपल्याच मोबाईलवरून, आता मोबाईल असतो ना सगळ्यांकडे, अगदीच तुम्ही म्हणजे आम्ही मोबाईल वापरतच नाही असं का बरं माझ्याकडे बघताय? सगळ्यांकडे आहे की नाही मोबाईल? आहे ना? हो म्हणा मोठ्याने. हा, कीर्तनात येऊ नका म्हणजे झालं. बघा प्रत्येकाने आपल्या मोबाईलवरून जर आपलाच नंबर डायल केला तर काय परिणाम आहे? म्हणले एंगेज टोन सुनाई देगी. हाँ, अभी इस समय सभी लाइन व्यस्त है, असं काहीतरी ऐकू येईल, ती बाई बोलेल. मग आपल्या नंबरवरून, आपल्या मोबाईलवरून आपलाच नंबर डायल केला तर आपण व्यस्त लागतोय. मग तसंच आपला श्वास सुद्धा आपण कधी ऐकत नाही, इतके आपण बिझी आहे. कधीच नाही. कधी शांतपणे बसतो, कधी आतमध्ये डोकावून पाहतो, कारण आम्हाला वेळच नाही तेवढा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमचे जुने कीर्तनकार म्हणायचे, धड पडेपर्यंत माणूस धडपडतो. म्हणले ते धड सुद्धा शेवटी धडपडतच नाही. मग इतका हा दुःखमय संसार कसा आहे? ज्ञानोबराय
माऊलीच्या कळवळ्याने आम्हाला वेळोवेळी सांगतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरा झार, हा संसार खोटा, हरिभक्ती करा तेणे नोहे तोटा. आम्ही सगळा फायद्याचाच व्यवहार करतो ना, आम्हाला तोटा चालत नाही. व्यवहारात असू दे, प्रपंचात असू दे, सगळीकडे फायदा कसा मिळेल, माझा स्वार्थ आणि माझं कसं साधलं जाईल हा विचार प्रत्येक जण करतो. प्रत्येक जण. संतांनी आम्हाला तुमचा माझा लाभ खरा कशामध्ये याची प्रत्येक वेळा जाणीव करून दिली आणि त्याकरता स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं. त्यामुळे स्वीकारलं, आम्हाला जसं आहे तसं स्वीकारलं. माऊलीचा संप्रदाय हा. आम्ही वारी करणाऱ्यांना, भक्ती करणाऱ्यांना नावं ठेवणारा समाज एका बाजूला आहे. काय बसले गेले टाळ कुटायला म्हणले. आता आमच्याबद्दल नाही का, उटा सुटा टाळ कुटायला जा. पण समाज कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा, हे तुकोबाराय सांगतात. 20-25चा एखादा मुलगा कीर्तना येऊन मध्ये बसला की पटकन त्याच्याविषयी चर्चा आम्ही करतो. आत्तापासूनच नाद लागलाय देवाचा. खरं सांगू का, बाकीचे सगळे नाद एका बाजूला आणि हा नाद एका बाजूला आहे, जो तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण करणारे. शास्त्रकार म्हणतात, व्यसनानि संति बहुशः व्यसनद्वयमेव केवलम व्यसनम विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. अनेक व्यसन आहेत जगात, पण 2 व्यसनं अशी आहेत की तुमच्या माझ्या जीवाचं कल्याण करणारी आहेत. एक विद्येचं व्यसन आणि दुसरं भगवंतांच्या चरणांचं व्यसन. काय आहे त्या चरणावर? सुंदरते ध्यान. खरा भक्त, खरा साधक त्या दिशेने धावतोय. मग प्रपंचामध्ये येणाऱ्या अनेक अडचणींना बाजूला सारतो. ब्रह्मचैतन्य आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थातली अनुकूलता ठरत असते. बघा, प्रपंच प्रतिकूल असेल तरच परमार्थ घडतो. सगळंच छान असेल तर आम्हाला देव आठवत. अहो, आमची 10वी-12वीची मुलं सुद्धा एरवी देवाकडे फिरकणार नाही, पण गणित इंग्रजीच्या पेपरला मारुतीरायाकडे नक्की येतात. लांबनच आहे की नाही, असा नमस्कार करतात. साध्या गोष्टीमध्ये संकट आलं की आम्हाला देव आठवतो. एरवी आम्हाला परमेश्वर आठवत नाही. म्हणून जर कायमच परमेश्वर आमच्या सोबत असेल ना, तर अशी गोष्ट आहे की समस्या उद्भवणारच नाही, समस्या येणारच नाही. कारण निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येदी. म्हणून तर तुकोबरायांची अवस्था शेवटी काय झाली हो? काय दिलं होतं प्रपंचाने? संसार तापे तापलो मी देवा, करीता ही सेवा कुटुंबाची. आयुष्यभर या संसाराने मला इतके चटके दिले, मला इतका त्रास दिला, पण बरं झालं देवा निघाले दिवाळे. बरी या दुष्काळे पीडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. अशी अवस्था झाल्यानंतर भक्तीच्या प्रांतामध्ये बघा तुकोबराय आमचे प्रवेश करतात. सगळी सावकारी बाजूला राहते. 14 पोती कर्जखत पाण्यात बुडवून टाकतात आणि पांडुरंगाचं ध्यान करण्याकरता बाहेर पडतात. अवलामाई विचारतात, धनी अहो तुम्ही रोज त्या पांडुरंगाचा पाय पकडतायसा, पण माझ्या संसाराची पार धुळदान झाली, त्याच्याकडे वाईस बघा की. तुकोबराय सांगतात, आवले चिंता करू नकोस ग, कशापायी काळजी करायची. चिंतन करावं. चिंतने तद्रूपता. कुठल्या अवस्थेला नेतं आम्हाला चिंतन? पण आमचं असं आहे, आम्ही प्रापंचिक माणसं आहे. प्रपंच सुख शोधण्याच्या मागे धावता चिंतन न करता वाट्याला चिंता येते आणि चिंताच करत बसतो आणि ती चिंता आम्हाला चितेपर्यंत घेऊन जाते. चिंता चिता समायुक्ता बिंदू मात्रम विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. एका अनुस्वाराचा फरक आहे, श्लोक सगळ्यांना माहितीये. एका अनुस्वाराचा फरक आहे. सजीव माणसाला जाळण्याचं काम चिंता करते. तुकोबराय म्हणतात, सगळं बाजूला ठेवा, मी सगळ्या चिंता सोडल्या, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. लोकांनी वेड्यात काढलं, काही परिणाम नाही आमच्यावर, काही नाही. निघाले कुठल्या तरी शेताची राखण करायला तुकोबरायांकडे काम मिळालं. मालक एवढा आनंद झाला त्या दिवशी, उत्तम राखणी केली. म्हणून संध्याकाळच्या वेळी तुकोबराय निघाले आणि ऊसाची मोळी दिली खांद्यावर तुकोबरायांच्या. बर का, ऊसाची मोळी खांद्यावर घेऊन तुकोबराय घराकडे निघाले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो आपल्या शरीराचा
अविभाज्य अवयव झालेला आहे आता. व्हायब्रेट होत होता ना. उसाची मोळी घेऊन तुकोबराय निघालेत रस्त्याने. आता घरापर्यंत जाताना महाराज काही शांत नव्हते. अखंड रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अखंड सुरू आहे नामस्मरण. आणि चालत असताना आता ही बारकी सारखी मुलं लहान लहान आली तुकोबरायांच्या मागे मागे. काहींनी मागून घेतला, काहींनी मागून घेतला. कळतंय ना नाही का. सगळे ऊस संपले, सगळी ऊसाची कांडकं संपली आणि अगदी 1-2 कांडकं शिल्लक राहिली ऊसाची. तेवढे घेऊन तुकोबराय कळलंच नाही कधी संपली मोळी सगळी. सगळ्यांना देत देत वाटत वाटत काही निवडून नेले. तुकोबराय घरात पोहोचले आणि आवलीनं पाहिलं. मग आता आवली काही तुकोबरायांशी नीट बोलायची नाही, पण ती पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाचीच उपासना करत होती. म्हणून पांडुरंग तुकोबरायांच्या पेक्षा सुद्धा आवलीची जास्त काळजी घेत होते. कारण तू माझ्या भक्ताला सांभाळते, तू माझ्या दासाचा सांभाळ करतेस ना, म्हणून आवलीची जास्त काळजी घ्यायचे भगवंत. पण तिचा आपला पाडा, अरे मेल्या, अरे मुडद्या, अरे काळतोंड्या, सगळंच नाही मला इथे सांगतायत. मोठी डिक्शनरी होती आमच्या आईसाहेबांची. पण तुकोबरायांनी आवली जवळ एक ऊसाचं कांडकं द्यावं आणि आपल्या लेकरांकडे एक ऊसाचं कांडकं द्यावं. लेकरं गेली घेऊन. पांडुरंगासमोर तुकोबराय येऊन बसले आणि आवलीला इतका संताप आला होता आमच्या जिजाई आईसाहेबांना. ते ऊसाचं कांडकं घेऊन तुकोबांच्या पाठी आले आणि पाठीत अक्षरशः आवलीनी तुकोबांच्या पाठीत ते ऊसानी मारलं. तुकोबराय असा विचार करतात, आवले मला ठाऊक आहे, मला दिल्याशिवाय तू एकटी ऊस खाणार नाही. विठ्ठल हा प्रपंच आहे, हा प्रपंच आहे जो संतांना कळला, जो नश्वर आहे, नाशिवंत आहे, दुःखाला कारण ठरणार आहे. आणि अशा प्रपंचातून जर बाहेर नाही आम्ही पडलो किंवा त्याच्यामध्ये न गुंतता, ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग भोगावे, हाची सुबोध गुरुचा नामा परते न तत्व बाणावे. प्रपंच सोडा असं कुणीच म्हटलं नाही, कुणीच नाही म्हटलं. आपण प्रपंचाला कंटाळलोय का? खरं सांगा महिला वर्ग. प्रपंच दुःखदायक आहे. संसार दुःख मुळे सगळ्यांचं प्रमाण पाठ असतं आणि ती चाल सुद्धा, म्हणजे कीर्तनाला न येणाऱ्यांना सुद्धा ती चाल माहिती असते. संसार दुःख मुळ आहे की नाही, सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. पण दुःखमय असताना सुद्धा आम्हाला तो सोडवतो का? वास्तविक आम्ही संसाराला धरले की संसाराने आम्हाला धरले? नक्की काय? संसाराने आम्हाला धरले नाही हो, आम्ही संसाराला धरलंय. जसा माकडाचा दृष्टांत तुकोबरायांनी अभंगात सांगितलंय. ते माकड राजानी पाळलेलं, पंचतंत्रात सुद्धा ही कथा आहे. राजानी माकड पाळलं, जंगलात गेला. ते माकडाच्या दिसेल असं ते ढोलीमध्ये एक फुटाणे टाकले. माकड धावत गेलं, त्या ढोलीमध्ये त्यांनी हात घातला, फुटाणे भरले. मूठ भरल्यामुळे आकारमान वाढलं. हात कुठे बाहेर येतोय आता? गरज काय होती? मूठ सोडण्याची. हे माकडाचं चाललंय बरं का. हा, गरज काय होती? मूठ सोडण्याची. मूठच सोडेना माकड, मूठच सोडेना. शेवटी झालं असं, खटपट करतोय हात बाहेर काढण्याचा, पण हात काही बाहेर येईना. मूठ सोडली असती, फुटाणे खाली पडले असते, हात मस्त बाहेर पटकन निघाला असता. पण याला हात सोडू, मूठ सोडू वाटेना, फुटाणे सोडायचे नाहीत. राजाने युक्ती केली, पेड्यांचं ताट भरलेलं समोर त्याच्या ठेवलं, त्याला दिसेल असं. कुणाला? हा, म्हणजे आपण जागे आहात. त्या माकडाला दिसेल असं पेड्यांचं ताट समोर ठेवलं आणि माकड पेड्यांकडे पाहतय, पण मूठ सोडायला तयार नाही. फुटाणे टाकून दिले असते, पेढे मिळाले असते की नाही? कोण? पण फुटाणे सोडायला तयार नाही. त्यामुळे परिणाम सर्वोच्च सुखाला मुकला. या हे सगळ्याचं उदाहरण तुकोबराय माकडासाठी जरी देत असले तरी ते सगळं आम्हाला उद्देशून आहे. लेकी बोले सुने लागे, है की नाही? या न्यायाने संसार आम्हाला सुटत नाही, प्रसंगी आमच्या वाट्याला येतं दुःख. मग असं दुःख, या दुःखातून पूर्णपणे निवृत्ती आमची व्हावी ही संतांची अपेक्षा आहे. कारण या दुःखापेक्षाही सर्वोच्च आनंद, ब्रह्म साम्राज्याचा आनंद संतांनी अनुभवला. बर तो रस, ब्रह्मरस तुम्हाला मला देण्याकरता सेवी तो हा रस, वाटी तो अनेका घ्यारे होऊ नका रानभरी. हात जोडून दंडवत घालून जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना केली. यारे यारे
लहान थोर याती भलती नारी नर सकळांसी आहेत अधिकार, सगळे या म्हणाले. म्हणून संप्रदाय आमचा का मोठा आहे. म्हणून इथे धर्माची पताका आहे, पक्षाचा झेंडा असतो. पताका अनेकांना या संतांनी या भगवंताच्या तत्वज्ञानाने बाहेर काढलं. अनेक भल्या भल्या संभ्रांत अवस्थेत गेलेल्या भक्तांना काय झालं होतं. अर्जुनाचं संभ्रांत अवस्थेमध्ये होता, भ्रांतचित्त होता, सगळं हात गळून पडलं ना धनुष्य हातातलं. सिदंती मम गात्रा आणि मुखंच परुशुष्यती म्हणाला, देवा मी करू काय, माझे नातेवाईक समोर आहेत. भगवंत म्हणतात, अर्जुना हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात पोचशील आणि जिंकलास तर राज्य तुझं आहे. अर्जुना लक्षात ठेव. त्यामुळे अर्जुन तयार होतो. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत, हा गीतेचा शेवट होतो अर्जुनाच्या संबंधाने. आणि मग युद्धाला प्रवृत्त होतो. कर्मापासून विनमुख झालेला कर्म प्रवृत्त होतो आणि मग धर्माचा विजय झाला. हे मी वेगळं सांगायला नको. त्यामुळे अनेकांना या अवस्थेतनं या पंथानी, या संप्रदायाने, या सद्विचारांनी बाहेर काढलं. त्या पंथावर आपण आहो. खरं सांगा, हो म्हणा मोठ्यानी, आहे की नाही. हे घराघरातलं, हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरातलं आहे. का हो, कारण आम्ही आतमध्ये डोकवायला तयार नाही स्वतःच्या. आणि मग येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, सगळं अनुकरण आमचं पुढे चाललंय. त्यामुळे आता या भक्तीच्या प्रांतामध्ये आम्ही सगळ्यांनी यावं. जीवनातल्या सगळ्या समस्यांची उत्तरं मिळतील. आणि जेव्हा भक्त म्हणून आम्ही सिद्ध होतो तेव्हा मिळतं काय, काय लाभ होतो. तुकोबराय सांगतात, प्रथम चरणापासून प्रश्नांची उत्तरं मिळवायला गेलो ना तर आम्हाला असं वाटेल की आम्ही भक्ती नाही करत, आम्ही फक्त भक्तीचा बऱ्याचदा प्रदर्शन करतो. नाम घेतलं, नाम घेतो, मी नाम घेतो, याचा सात्विकतेचा सुद्धा अहंकार आम्हाला होतो. परिणामी वाट्याला दुःख येतं. हा अहंकार आमच्या सगळ्या दुःखाला कारण ठरतो. मग वाट्याला चिंता येते, दुःख येतं. त्यामुळे या दुःखाचं निवारण करणारा माझा नारायण आहे. हे तुकोबराय ठामपणे सांगतात. हरीची या भक्ता नाही भय चिंता, तानपुरा थोडासा वाढवा. विठ्ठल 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 हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. अध्यात्माच्या प्रांतामध्ये बघा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं सुंदर वाक्य होतं. सावरकर म्हणायचे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं मी काहीतरी देणं लागतो. बरोबर. त्यामुळे देव, देश आणि धर्म या तीनही प्रांताच्या संबंधाने आपण बोलूया. देवभक्ती करणाऱ्या भक्तांच्या विषयी जर विचार केला तर अनेक भक्तांची यादी आपल्याला देता येईल की भक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश केल्यानंतर जगाची तर पर्वा नाहीच केली. न मिळो खावया न वाढो संतान परी, हा नारायण कृपा करी. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्वर पावे शेवटी प्राण तोही वेचावा. सगळं बाजूला सारलं, सगळं मायेचे सगळे बंध टाकले मागे. आप्तेष्ट नातेवाईक सुद्धा सोडून दिले. नावडे जनधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण. सगळं बाजूला सारावं आणि नारायणाला जवळ करावं. विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण हाच विषय बनला. आमचा काय होतो, विषय हाच नारायण बनतो. बघा, कळलं तर. ज्या प्रपंचाला संतांनी बाजूला करा बाजूला करा असं वेळोवेळी सांगितलं, तो प्रपंच आपण जवळ करतो, त्याच्यातच सुख शोधतो. पण संतांनी नारायण हा विषय बनवला. त्यामुळे ठाम खात्री झाली, दुःख निवारिता नारायण. सगळं बाजूला सारलं. प्रल्हादासारखा भक्त श्रेष्ठ हिरण्यकश्यपू नावाच्या त्याच्या वडिलांनी इतकं छळलं. आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती. आता आपल्याला माहिती, आपल्या लेकरांना या गोष्टी माहिती नाही ना. सांगतो का आपण? नाही सांगत. अहो, पांडवांचं चरित्र वाचावं, रामाचं चरित्र वाचावं, कृष्णाचं चरित्र वाचावं, आपल्या लेकरांना सांगावं. पांडव गीतेमध्ये एक एक पांडव काय पराक्रमी होते वर्णन केले. धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन. म्हणाले युधिष्ठिर म्हणजे कोण? धर्मराज. धर्मराजाचं वर्णन केल्यानंतर, ऐकल्यानंतर, त्याच्या गुणांचं वर्णन ऐकल्यानंतर अंतःकरणातली धर्मभावना जागृत होते. पापम प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन. म्हणाले वृकोदर म्हणजे कोण? भीमसेन. भीमदादांचं वर्णन ऐकल्यानंतर अंतःकरणातली पाप भावना नष्ट होते.
शत्रुं विनश्यति धनंजय कीर्तनेन. धनंजय म्हणजे अर्जुन. पार्थ, अर्जुन. अर्जुनाचं गुणवर्णन ऐकल्यानंतर, पराक्रमाचं गायन केल्यानंतर शत्रूंचा नाश होतो. आणि माद्री सुतौ कथयताम न भवन्ति रोगाः. माद्री सुत हे अश्विनी कुमारांचे अंश आहेत, नकुल आणि सहदेव. त्यांचं वर्णन, त्यांचा पराक्रम ऐकल्यानंतर सगळ्या रोगांचा नाश होतो. हा भवरोग नष्ट होतो, शारीरिक आधिव्याधी नष्ट होतात. हे सगळं श्रवणाचं मुख्य अंग आहे, हे सगळं श्रवणाचं सामर्थ्य आहे बरं का. म्हणून मी हात जोडून सांगते आपल्या लेकरांना, कीर्तनाला घेऊन येत जा. काळाची खूप मोठी गरज आहे, खूप मोठी गरज आहे. लेकरं इथं येऊन झोपली तरी चालतील, कारण ते झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल, आमचे गुरुजी सांगतात. आणि घरी जागेपणी जे टीव्हीवर बघतील ते वाईट असेल. त्यामुळे इथे आलं पाहिजे. परवा मी एका मुलाला विचारलं, तू काही चांगलं वाचतोस का रे? ते म्हणलं नाही, नाही वाचत. चांगला 10वीतला मुलगा होता. म्हटलं अरे तू खरंच काही वाचत नाही? नाही म्हटलं, नाही. फेसबुकवर अकाउंट आहे, ट्विटर वापरतो, इन्स्टावर अकाउंट आहे, युट्यूबचे ते सगळे रील्स आणि सगळं बघता बघता वेळ कोणाला एवढा वाचायला, व्हॉट्सअप चॅटिंग असतं, सगळं असतं म्हणाले. म्हटलं तू खरंच वाचत नाही? म्हटलं नाही वाचत. म्हटलं आता तू वाचत नाही. विठ्ठल जागेपणी श्रवण करा बरं. बऱ्याच लोकांना काय असतं, आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळावं लागतं. आणि आपल्याला काही कळत नाही हे कळावं लागतं. हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. कळलं का? दुखत नाही ना डोकं आपलं? नक्की आनंदी आहात ना कीर्तनामध्ये? मस्त राहा. प्रपंच सगळा बाजूला ठेवा काही वेळ. खूप लक्ष देऊन सगळ्यांचं श्रवण करावं बरं का. सगळ्यांचं श्रवण करावं, आनंदाने श्रवण करावं. कारण श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुख नंदे. माऊली म्हणतात इथं आयता मोक्ष आहे. कुठल्या गावाला मिळत नाही मोक्ष, कुठेही शोधायला जायची गरज नाही. येथे आयता मोक्ष श्रवणाची माझे ज्ञानोबराय सांगतात. कीर्तनात आयता मोक्ष आहे. होय अंग हरिरूप, ही फलप्राप्ती आहे कीर्तन भक्तीची. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. मिळणार एक नाही आपल्याला. 1.5-2 तासामध्ये हे भक्तीचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. हरिरूप आम्ही होऊन जाणार आहे. अर्थात सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या गरजी. संतांनी सांगितलेली कीर्तन मर्यादा सांभाळली तर मिळणारी परिणती अशी आहे की होय अंग हरिरूप. हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. सध्या भक्तीचा प्रांत असू दे, देशसेवेचा प्रांत असू दे किंवा धर्माचा प्रांत असू दे, आम्ही सगळे निर्भय नाही आहोत. आम्ही सगळे भयग्रस्त आहोत. कुणी काही बोलायला गेलं तर आपण म्हणतो नको बाबा, आपण नाही त्यात पडायचं, आपण काही बोलायचंही नाही, आपण भलं, आपला प्रपंच भला, आपली पोरं बाळ भली, नको नको नको, काही बोलायला नको. मग बाकीची मंडळी येतात आपल्या देवावर, आपल्या संतांवर, आपल्या धर्मावर चिखलफेक करतात आणि आम्ही शांतपणे ऐकून घेतो. बांगलादेशचं तिकडं वाटोळं होईना, समाजाचं तिकडं वाटोळं होईना, आक्का लागे ना सगळ्या देशाला, पण माझं घर, माझा प्रपंच आणि माझं कुटुंब, आम्हीच छान राहणार. ही सर्वसामान्य माणसाची एक प्रकारची भूमिका आहे. माझ्या ज्ञानोबारायांनी स्वतःचा व्यक्तिगत प्रपंच नाही केला श्रोते हो. याचा अर्थ प्रपंच सोडा असं सांगितलं का? नाही. उत्तम प्रपंच करा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पण आम्ही तुकोबरायांचं पुढचं वचन ऐकतच नाही. आम्ही एकच ऐकतो, जोडून या धन. आहे की नाही? नुसतं जमवायचं आणि मग पहिल्या गाठी मारून सगळा पैसा सेव्हिंगला जातो. उष्ट्या हाताने जुन्या माणसांची म्हण आहे, कावळा सुद्धा कधी हाकलला जात नाही. ना देवाचा, ना देशाचा, ना धर्माचा विचार केला जातो. आणि एक दिवस गेला बापुडा व्यर्थ गेला या न्यायाने. हे बापुडवानं जीवन संपून जातं. संतांना पांडुरंग परमात्मा किंवा उपास्य दैवत, त्यांची अधिष्ठात्री देवता न्यायला येत होती. तुकोबरायांचं वैकुंठ गमन 300 अमृत महोत्सवी हे वर्ष आहे तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचं. 375 वर्ष पूर्ण होत आहेत तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाला या बिजेला. 700 सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे माऊलींच्या आत्ताच्या समाधी सोहळा पार पडला. बघा ना काय गंमत आहे. या वर्षामध्ये म्हणजे आता 25 सालामध्ये आपण प्रवेश केला. 31 डिसेंबर सगळ्यात मोठा सण आपण साजरा केला, या भारतातला केला ना? हो म्हणताय तुम्ही खुशाल? नाही हो, तो आपला सण आहे का? काही घेणं देणं आहे आपलं त्याच्याशी? ते सॅन्टा फेंटा आपले काही कुणी नाही येत, कुणी नाही लागत आपले. आपल्याकडे संत जाग करायला रात्री नाही येत, सकाळी येतात.
उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, उठवा व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हारे आता, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, पंढरीनाथा, भावे चरणी ठेवितो माता, चरणी ठेवितो माता, विवेका जल माझा, जल माझा. उठा जागे व्हारे आता, उठा जागे व्हारे आता. दौर डुग डुग वाजवी ऐका, घराघरात यावं, समर्थांनी भिक्षेची झोळी हातामध्ये घ्यावी आणि सांगावं प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. का हो, फक्त समाजाची पर्वा केली, फक्त याच्या पाठीमागे लोक काय म्हणतील जननिंदेला संत घाबरले नाहीत, निर्भयपणे भक्तीचा भक्ती तत्वाचा प्रचार प्रसार करत राहिले. ज्ञानोबांना काही कमी त्रास झाला का, तुकोबांना काही कमी त्रास झाला का? पण सगळा त्रास बाजूला सारला आणि फक्त जगाच्या कल्याणाकरता विचार केला, निर्भय झाले. आता आमची अवस्था अशी आहे की आम्ही कीर्तनाला आणि कथेला जाणारी माणसंच घाबरून नाहीत, फार घाबरून 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 सगळा व्यवहार चालू आहे. आणि जी उजळ माथ्यानी नको तो व्यवहार समाजामध्ये करतायत, अन्याय अत्याचार करतायत, ती माणसं फुल कॉन्फिडन्सनी जगात वावरतायत. वास्तविक उलट व्हायला हवं. आम्ही बोलत नाही ना म्हणून नको त्यांचे आवाज वाढतात, मी बऱ्याचदा म्हणते. त्यामुळे आमच्या संबंधांनी जर विचार केला तर आम्ही फक्त आमचा प्रपंच, चार भिंतींच्या आतलं जे माझं विश्व आहे ना त्याच्याशी माझं नातं आहे, बस. जगाशी मला काही घेणं देणं नाही. त्यामुळे आम्ही आमच्यासाठी, आमच्या धर्मासाठी, आमच्या देवासाठी लढायला प्रसंगी रस्त्यावर उतरायला तयार होत नाही. मला सांगा, रस्त्यावर केक कापणं ही आपली संस्कृती आहे का? आपला धर्म आहे, पण आमच्या पोरांना घरदार नसल्यासारखी त्या गाडीवर केक ठेवून रस्त्यावर चौकात केक कापतात. मग कुठे गेलं औक्षण, कुठे गेली हिंदू धर्म परंपरा? संध्याकाळ झाली की सगळ्यांनी घरात यावं ही आपली संस्कृती आहे. संध्याकाळ झाली की आम्ही सगळे बाहेर पडतो. म्हणजे मी इथलं सांगत नाही, ज्याला त्याला आपापलं माहिती आहे. पण श्रोते हो, या धर्माचे अनुयायी म्हणून जर आम्ही या वातावरणात राहत असू किंवा हे सगळे सोहळे साजरे करत असू ना, तर भक्त म्हणून घेताना निर्भय असणं फार गरजेचं आहे. आणि ही निर्भयता हा आमचा वारसा आहे, ही आमची संस्कृती आहे. इथल्या अनेक महापुरुषांनी ही निर्भयता आम्हाला दिली आणि इथल्या अनेक संतांनी ही निर्भयता आम्हाला दिली. जगाची पर्वा नाही केली, जगाने केलेली निंदा विचारात नाही घेतली, फक्त समाजाचं कल्याण व्हावं याकरता माझ्या ज्ञानोबारायांनी प्रसंगी श्रद्धा बसावी लोकांची म्हणून चमत्कार सुद्धा करून दाखवले अलौकिक सिद्धीच्या जोरावर. रेड्यामुखी वेद बोलवणं असू दे, एखादी निर्जीव भिंत चालवणं असू दे, पण या सगळ्याच्या माध्यमातून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा, ही उक्ती नामदेव महाराजांची सार्थ होते. आणि मग सगळ्या जगाला ज्ञानोबाराय कळतात. माऊली म्हणून हाक मारतं सगळं जग, कारण विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. त्यामुळे भय नव्हतं, चिंता तर नव्हतीच, कारण खात्री होती दुःखाचं निवारण करणारा माझा पांडुरंग आहे, परमात्मा आहे, नारायण आहे. अलीकडे प्रापंचिक माणसाला 9 प्रकारच्या भयाचं भय सतावत असतं. बरं, नीतिशतक नावाचा ग्रंथ, वैराग्य शतक आणि नीतिशतक असे 2 ग्रंथ भर्तृहरी नावाच्या कवींनी लिहिले. त्याच्यामध्ये फार सुंदर 9 प्रकारची भय माणसाला सतावत असतात. मी जास्त विस्तार नाही करणार. असं सांगितलं, भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम,
माने दैन्य भयम गुणे खल भयम काये कृतांतात भयम शास्त्रे वादी भयम बले रिपु भयम रूपे जरायात भयम सर्वे वस्तु भयान्वितम भुवि नृणाम वैराग्यमेवा भयम विठल विठल विठल. बघा पटपट सांगून जाते. भोगी माणसाला रोगाचं भय असतं. भोगे रोग भयम कुले च्युती भयम. कुलवान माणसाला च्युत होण्याचं भय असतं. कोण आपल्याला काय म्हणेल की काय. कुलवान माणसाला. वित्ते नृपालात भयम. वित्त म्हणजे पैसा, नृप म्हणजे राजा. वित्ते नृपालात भयम. थोडक्यात सांगू का, इन्कम टॅक्सची भीती असते राजाला, बरं का. वित्ते नृपालात भयम माने दैन्य भयम. मानी जो माणूस असतो ना, ज्याला सन्मानाची कायम भूक असते, लोकांनी आपल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे, हा एक हट्ट असतो बघा लोकांचा. आणि कोणी एखादा जरी वाईट बोललं ना तरी ते सहन नाही होत. आपण आलो, 100 माणसं समोर असतील, 99 माणसं उभी राहिली आपल्याला मानवंदना द्यायला, आणि एक कोणी उभं नाही राहिलं तर आपल्याला 99 लोक दिसत नाहीत, आपल्याला ते एक माणूस दिसतं. तो का नाही उठला. मानाची सन्मानाची भूक असते, त्यामुळे त्या माणसाला दीनतेचं भय असतं. माने दैन्य भयम गुणे खल भयम. गुणी माणसाला दुष्टाचं भय असतं. काये कृतांतात भयम. शरीराला अंताची भीती आहे, म्हणजे माणसाला मृत्यूचं कायम भय आहे. शास्त्रे वादी भयम. शास्त्री पंडित माणसाला वादावादीपासून लांब राहायला बरं वाटतं, आवडतं. संवादात त्याला रस असतो. खले रिपु भयम. दुष्टाला दुष्टाचं भय, शत्रूचं भय. रूपे जरायात भयम. रूपवान माणसाला म्हातारपणाचं भय असतं. परवा एका आमच्या नारदीय कीर्तनाचा उत्सव चालू होता. मी आपलं म्हटलं, मला जरा काळ्या केसांची अपेक्षा आहे बरं का, कारण आमच्या कीर्तनाला बऱ्याचदा 60-70 ओलांडलेली मंडळी समोर असतात. मग भगतसिंग, छत्रपती शिवराय, राणी लक्ष्मीबाई सांगायची असेल तर यांना सांगून काय उपयोग, असं कधी कधी वाटतं. मग तरुण भावंड माझी मला समोर असली की मला बरं वाटतं. म्हणून मी असं म्हटलं, मला जरा काळे केस अपेक्षित आहे. मला असं म्हणायचं होतं, तरुण मंडळींनी जरा कीर्तनाला या. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला भरपूर गर्दी, पण सगळे डाय करून आले. मग आम्ही सगळे डाय जागेवर व्हायची वेळ आली. त्यामुळे असं नाही का, रूपे जरायात भयम. रूपवान माणसाला मग एखादा पांढरा केस लुकलुकला तर आम्ही मान्य नाही करत की बाबा देवाचा निरोप आलाय, आता उत्तरार्ध सुरू झालाय, आता हातात जपमाळ घ्यावी, निदान आता तरी माळ तुळशीची गळ्यामध्ये घालावी. अहो लोकांनी कोरोनामध्ये घातलेल्या माळा काढल्या, म्हणले डॉक्टर म्हणतात चांगलं चुंगलं खायचंय म्हणून माळा काढून टाकल्या. ही आमची भक्ती. इथे आम्ही निर्भय असणं गरजेचं आहे. इथे आम्ही पथ्य पाळणं गरजेचं आहे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. गळामाळ शोभे आत्मरूप शांती. काय पथ्य? भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. कपाळाला जो टिळा लावायचा तो कुठला? टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. एक तारी संगे एक रूप झालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. काय भक्त म्हणून घेताना काय लागतं? भूक भाकरीची, छाया झोपडीची, उभाऱ्यास न्यालो उब गोधडीची. माया मोह सारे उगाळून प्यालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो. गळ्यात माळ आहे आणि वस्कन याच्या अंगावर, वस्कन त्याच्या अंगावर ओरडतो आम्ही. आमच्या बोलण्याला काही शिस्त नाही. वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व, जसं माऊली म्हणतात तसं ज्ञानोबराय आम्हाला शिकवतात. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्यानी समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे. कसं असावं भक्तांनी? निर्भय असावं. चिंतारहित, चिंतामुक्त, तणावमुक्त जीवन जगण्याचा हा एकमेव मार्ग आहे. श्रोते हो, मी हात जोडून सांगते, आयुष्यातली सगळी दुःख संपवण्याचा एकमेव हा भक्ती मार्ग आम्हाला कीर्तनकारांना, कीर्तनकार तर सांगतातच पण आमच्या संतांनी टाहो फोडून, बुडते हे जन न देखावे डोळा या न्यायानी कळवळ्याची जाती होती. म्हणून तुम्हाला मला वारंवार सांगितलं की बाबा रे, या भक्ती मार्गामध्ये या. बघू नंतर करू, 60 ओलांडल्यावर रिटायरमेंट नंतर करू,
मग उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, नाम सुद्धा नीट घेता येत नाही अशी अवस्था. आज परदेशामध्ये जाऊन बघा, एवढी एवढीशी लेकरं, आज या इथं जेवढी लहान लेकरं आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. आमच्या या पोरींसाठी, मुलींसाठी सुद्धा टाळ्या वाजवा जोरदार. टाळ्या जरा काटकसर करताय का तुम्ही टाळ्यांची? कीर्तन मी वेळेत संपवणार, काळजी करू नका. तुम्ही म्हणाल आत्ताशी एकच प्रमाण झाले. काय आहे, कीर्तनातली टाळी टाळायची नसते. आम्ही बऱ्याचदा आर्या नावाचे एक वृत्त गातो. मोरोपंत पराडकर नावाचे कवी होऊन गेले बारामतीचे. ताई सुद्धा उत्तम नारदीय कीर्तन शिकल्यात बरं का आमच्या. म्हणजे ते वारकरी सुद्धा करतात, नारदीय सुद्धा करतात, सुप्रिया ताई. तर त्या मोरोपंतांनी असं सुंदर सांगितलंय, बारामतीची बरीच माणसं आहेत पण आपल्या मोरोपंतांचं मी सांगतेय तुम्हाला. तुम्ही हसताय का ते मला माहिती नाही. टाळी मृदू रमणीसी उच्च स्वरे कर टाळी. बघा टाळ्या किती आहेत व्यवहारात. भाकरी करिता टाळी, पोटाची एक टाळी, तदुपरी दुसरी लागली ध्यान टाळी. टाळा टाळी सटाळी, परधन कवळी ती नवे शुद्ध टाळी. आणि जी टाळी जन्म मरणाते टाळी, म्हणून कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी. विठ्ठल विठ्ठल हरिचिया भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. सगळ्या दुःखांचं निवारण करणारा भगवंत आहे ही खात्री भक्ताला असतेच. हरिभक्ताला असते, देवभक्ताला असते, देशभक्ताला असते. पांडवांच्या बाबतीमध्ये कमी दुःख होती का हो? पांडवांना किती दुःखांना सामोरं जावं लागलं, पण माहिती होतं प्रत्येक वेळी माझा भगवंत गोविंद नारायण समोर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर काय केलं त्यांनी की प्रत्येक वेळी देवाला उभं राहावं लागलं. देवाच्या घरी काही कमी होतं का? पण द्रौपदीच्या थाळीतलं उष्ट भाजीचं पान जेवून सुद्धा भगवंत माझा तृप्त झाला. पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याचं काम त्या ब्रह्मांड नायकांनी जगाच्या बापानी केलं. सगळी दुःख निवारण करणारा भगवंत ही खात्री पटल्यानंतरच द्रौपदीचा निरीचा हात सुद्धा सुटतो आणि दोन्ही हात उंचावून द्रौपदी हाक मारते, हे गोविंदा हे माधवा धाव म्हणून. भर दरबारामध्ये दुःशासनाने केसांना धरून फरफटत आणलं होतं ओढत. दयेची याचना करत होती, मी कौरव कुलाची स्नुषा आहे, मी कौरवांची मर्यादा आहे, माझं रक्षण करा. धृतराष्ट्र काही करू शकत नव्हता, पितामह काही करू शकत नव्हते, कोणीच काही करायला तयार नाही. कृपाचार्य काही करेना, द्रोणाचार्य काही करेना. महारथी होते 5 परम प्रतापी असे पांडव समोर. सगळ्यांच्यासाठी दयेची याचना केली, सगळ्यांकडे भीक मागितली रक्षणाची, कुणी नाही समोर धावलं. त्यावेळी या भगवंतांचा एकदा धावा केला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविलासी. हे भगवंता, हे गोविंदा, हे नारायणा. आले ना भगवंत. एका चिंधीचं ऋण होतं काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वीचं. ते ऋण भगवंतांनी सहस्रपटींनी फेडलं. सहस्रपटींनी. काय नातं होतं? काय नातं होतं? देऊन टाकलं समर्पण भाव. द्रौपदी बोलली हरीची मी कोण. काही नातं नव्हतं, प्रेमाचं नातं होतं. भगवंत म्हणतात, मी व्यावहारिक नाती मानतच नाही, मी नातं मानतो प्रेमाचं. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. मग द्रौपदीचं काय नातं होतं? तरी मला त्याने मानिली बहीण, हृदयाची चिंधी देईन फाडून, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने पुरवोनी हरी राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हो द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सगळ्या दुःखा, प्रापंचिक दुःख असू दे, पारमार्थिक दुःख असू दे, सगळ्या दुःखातून बाहेर काढणारा परमार्थ पांडुरंग आहे, परमात्मा आहे, तो नारायण आहे. म्हणून तुकोबराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, आन लगे वाहने
नलगे वाने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराया जडोने दीपांग देवराया नलगे वाने संसार उद्वेग नलगे वाने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराया जडोने दीपांग न लगे वाहणे संसार उद्वेग जडोनी दीपांग देवराय. देवराव भगवंत उष्ण ठेवत नाही बर का. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण म्हटले. सगळ्यांचे ऋण फेडतो भगवंत. या ना त्या रूपाने येऊन भगवंत तुमच्या माझ्या पाठीशी उभा राहतो. क्षणोक्षणी सांभाळीत साक्षी होतो आपुला. प्रत्येक वेळी तो भगवंत तुमच्या माझ्या पाठीशी उभा आहे. अहो संतांचं रक्षण केलं, भक्तांचं रक्षण केलंच, पण माऊली म्हणते तुझे औदार्य स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र ते कैवल्य ऐसे परवते वैरियाही दिधले. अहो दुष्टांचा सुद्धा त्यांनी उद्धारच केला, दुष्टांचंही रक्षण केलं प्रसंगी. मला सांगा, पुतना नावाची राक्षसी होती, ती मारायला आली होती का खरं तर सांभाळायला आली होती देवाला? मारायला आली होती ना, पण तिचाही उद्धार केला परमेश्वराने. डोंगरे शास्त्रीजी आपल्या भागवतामध्ये सांगायचे की भगवंतांनी पुतनेचा उद्धार केला. का केला? सगळ्यांनी विचारावं की ती तर मारायला आली होती आणि तिचाही उद्धार केला. ते म्हणायचे भगवंतांना असं वाटत असेल की तिची मला मारायला येण्याची जी स्टाईल होती ती भगवंताला फार आवडली, कारण ती आई बनून आली होती ना, स्तनपान दुग्धपान करायला, अर्थात ती विष प्राशन करून मारायला आली होती, हा विषय वेगळा आहे, पण ती आई बनून आली होती. मग आईला कोणी मारतं का हो? त्यामुळे भगवंत सांभाळतो, सुष्टांचाही सांभाळ करतो, दुष्टांचाही उद्धारच करतो. जडोने दीपांग देवराव. देव उष्ण ठेवत नाही. सुदाम्याचे एवढेसे पोहे होते, मुठभर पोहे होते, पण त्या पोह्यांच्या बदल्यामध्ये हेमनगरी सुवर्णाची नगरी देऊन टाकली. द्रौपदीचं उदाहरण ऐकलं. चिंधीचं एक ऋण भगवंतावर होतं, 1000 पटीने तिचं ऋण फेडलं. पांडवांच्यासाठी सगळं केलं भगवंतांनी, सगळं केलं. काय केलं होतं भगवंत पांडवांनी? असं पाहते पांडवा अखंड वनवासी परित्या देवासी. आठविती. माझ्याकडे वेळ कमी आहे आता, त्यामुळे पांडवांनी रक्षण केलं म्हणून परिणाम काय झाला? द्वारकेचा राणा. असा कुणाच्याही दारात देव जात नाही, असा कुणाच्याही घरात तुम्ही बोलवा बरं, आपण बोलवूया बरं. येतो का देव आपल्यासाठी? येतो, कारण आपण देवासाठी रडत नाही रडत. आपण इतकेच लबाड माणसं आहे भक्तीच्या प्रांतात. निर्भयता तर सोडा, आपण लबाडी मात्र अवश्य करू. आपण आपल्या लेकरासाठी रडतो, आपल्या प्रपंचासाठी रडतो, पण देवासाठी रडलो असं कधी होत नाही. माझे नामदेव महाराज देवासाठी रडतात, जनाबाई देवासाठी रडतात. म्हणून पांडुरंग देऊळ सोडून जनाबाईच्या स्वयंपाकघरात येतात, जात्यावर दळण दळतात. का हो? जनाबाईंनी नुसतं म्हणावं सख्या आलास का रे? पांडुरंगाने म्हणावं अगं बाई तुझ्या इतकं आर्ततेने बोलावणारं मला दुसरं सध्या तरी कुणी नाही, म्हणून आलो. सख्या अरे तू आलास आणि जात हलकं झालं रे. जनी मांडते दळणार नाम ओठी घोडते भारी जड हे जाते तुझी या विना. पांडुरंगा ए सख्या आलास होय रे? हाक तुझी येता कानी झोप उडाली गावाई कागदळतेस एकली माझी या विना. ए सख्या पांडुरंगा अरे तू आलास, तुझा हात लागला, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक दारी आलं अमृत पीक तुझी या दिठीन. भगवंत म्हणतात मीही होतो एकला करमेना मुळी मला आरसा मला गे दिधला तुझे या दिठीन. माझ्याकडे येणारे सगळे भक्त मेले मुलखाचे व्यापारी नुसते, काहीतरी पाहिजे म्हणून येतात ना. तुम्ही निष्काम भावानी माझ्याकडे येता, म्हणून तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या गडी होतो देव, सेवक होतो, सगळी संसारातली दुःख दूर करतो. राका कुंभारांचं नाव आपण ऐकलंय श्रोते हो. राका कुंभार मांजर पाळली होती घरात राकांनी. बायकोचं नाव बंका आणि मुलीचं नाव वंका.
असं एवढंसं कुटुंब होतं राकांचं. कुंभाराच्या घरी काय असतो? आपण जागे आहेत का? मी वेळेत कीर्तन संपेन, काळजी करू नका. कुंभाराच्या घरी काय असतं? हो, पण ते मडकं भाजतात कशात? भट्टीत ना. त्या भट्टीला आपल्याकडे एक शब्द आहे, आवा चालली पंढरपूरला, ती आवा नाही. आवा म्हणजे भट्टी. ते मडकं भाजण्याचं जे आहे भट्टी, त्या भट्टीमध्ये मडकी भाजली जातात. राकांनी मडकी बनवली आणि एक 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 मडकं ठराविक दिवसांनी ती भट्टी पेटायची. त्या भट्टीमध्ये ते मडकं गेलं. मांजर पाळली होती, ती मांजर व्यायली, 5 पिल्लं झाली त्या मांजरीला. आणि मांजरीचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, ते पिलांना फार जपते, सांभाळते, दातात धरून रक्षण करते, बोक्यापासून त्यांचं संरक्षण करते. म्हणून एका ओल्या कच्च्या मडक्यामध्ये तिने ती आपली पिल्लं ठेवली होती. परिणाम, ती निघून गेली बाहेर आणि त्या दिवशी भट्टी पेटली. सगळी कच्ची मडकी भट्टीत गेली. तसं हे पिल्लं ठेवलेलं मडकं सुद्धा राकाकडून पटकन भट्टीत गेलं. आणि जसा भट्टीतनं धूर घरातनं यायला लागला, तसं मांजरीला कळलं नेमकं काय घडलंय. धावत आली, येरझाऱ्या घालायला लागली. त्या भट्टीमध्ये उडी टाकायला लागली. त्या आगीच्या दिशेने झेप घ्यायला लागली. राकाला कळेना. तो मांजरीला म्हणतोय, खुळीबिळी झालीस का काय? अगं आगीत कुठं उडी टाकते, मरते की काय म्हणले. पण मांजर राकाचे पाय चाटायला लागली आणि आईची भाषा मालकाला कळली. कारण त्या भट्टीतल्या एका कच्च्या मडक्यामध्ये माझी 5ही पिल्लं आहेत. ती मांजर, प्राण्यांच्यात असू दे किंवा माणसाच्यात असू दे, मातृत्व, वात्सल्य प्रत्येक कणाकणात आहे. त्या मांजरीनी मालकाला त्या भाषेने सांगावं, माझी पिल्लं तिकडं आगीत गेली आहेत, त्यांचं रक्षण करा. आणि मग राकाला कळून चुकलं. बायकोला बोलावलं, अगं या भट्टीत यातल्या एका मडक्यात हिची पिल्लं ठेवली होती का? ती म्हणली, नाही जी, मला नाही ठावं. पोरीला विचारलं, तुला ठाऊ आहे का? ती म्हणली, नाही बाबा, मला बी नाही ठावं. राकांना काय कळायचं ते कळालं. आता भट्टी विझवता येत नव्हती. तिथंच बसले, ठाण मांडलं. आता अन्न पाणी त्याग केला आणि पांडुरंग परमात्म्याला विनवणी केली की, हे भगवंता, इथून पुढची 3 दिवस माझी भट्टी पेटत राहील घरातली. आता या भट्टीतनं या माईलेकरांची ताटातूट तू करायची नाहीस. कितीही काही झालं तरी या आईला हिची लेकरं परत मिळवून द्यायची जबाबदारी तुझी. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. 3 दिवस पूर्ण झाले आणि 3ऱ्या दिवशी राकांनी डोळे उघडले, अन्न पाणी वर्ज केलं, शब्द दिला, भगवंता, जर या माई लेकरांची ताटातूट होऊ नाही दिलीस, जर भट्टीतनं तिची लेकरं जिवंत माघारी आली ना, तर घरादारावर तुळशी पत्र ठेवीन आणि तुझ्या नामस्मरणाकरता पंढरपुरात येऊन राहीन कायमचा. हा शब्द होता एका भक्ताचा, तुमचा आमचा नाही. आपल्याला नाही जमत इतकी तितिक्षा आणि इतका सामर्थ्य ठेवायला भक्तीतलं. आम्ही असा नैवेद्य ठेवतो, पाणी फिरवतो, लगेच काढून घेतो. खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्यांनी? आमची भक्ती अशीच. बरं, आणि वरती म्हणतो, ते नैवेद्याचं ताट तेवढं तुम्ही घ्या बरं का, नाही तर भाऊजी घेतील. त्या ताटावर आधीच नाव नोंदलेलं आहे. भगवंत म्हणतात, ज्याच्यावर आधीच लेबल लागले ते ताट तुम्ही मला देता. बरं, भगवंत नैवेद्य स्वीकारत नाही असं नाही. दर्शन शास्त्र नावाचं शास्त्र आहे. शास्त्र असं सांगतं की भगवंत सूक्ष्म रूपाने येतो आणि त्या अन्नाचा सुगंध घेऊन जातो. आमच्या समोर नामदेवांचा जसा प्रसाद खाल्ला तसा देव येणार नाही, आपलं भक्तीचं तेवढं सामर्थ्य नाही. पण तो सुगंध घेऊन जर जात असेल ना, मग ते अन्न नाही राहत, तो प्रसाद होतो. तो प्रसाद होतो आणि प्रसाद असतो प्रसन्नता. असा प्रसाद आमच्या पोटात गेल्यानंतर आम्ही अखंड प्रसन्न अवस्थेतच राहतो. अन्नात जायते बुद्धी म्हटले, जे अन्न आम्ही सेवन करू त्यातून आमची बुद्धी घडेल. काय झालं हो परिणाम? हा प्रपंच असा होता की भगवंताच्या पायी समर्पित केलेला होता. घरादारावर तुळशीपत्र ठेवून म्हणाले, पंढरपूरला येऊन राहीन. 3 दिवस पूर्ण झाले, राकांनी डोळे उघडले. ती मांजर वाट बघत होती, माझी पिल्लं मला हवी आहेत म्हणून. 3 दिवस ती मांजर सुद्धा राकाजवळ बसलीये. 3 दिवस पूर्ण झाले, भट्टी विजली, मडकी जशी बाहेर पडायला लागली, भाजलेली बरं का, एक 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 भाजलेलं परिपक्व झालेलं मडकं बाहेर पडायला लागलं. मांजरीला माहिती होतं कुठल्या मडक्यात माझी पिल्लं आहेत. ते मडकं जसं बाहेर काढलं राकांनी आणि मडक्यात हात घातला, 5ही पिल्लं बाहेर आली, तुरु 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 धावायला लागली सगळीकडे. काय पांडुरंगाची लीला आहे, काय परमात्म्याची लीला आहे.
मग तो येऊन दिशीण आडघाली सुदर्शन, हे त्याचं सामर्थ्य आहे. मग भक्ताचं सामर्थ्य एवढंच आहे की समर्पित भावाने भक्ती करावी. मग तिथे भय आणि चिंता या दोनही गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही. करता करविता नारायण आहेस. वृक्षासेही पान हाले, ज्याची सत्ता राहिली अहंता. अहंता मग कोठे देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन चुको नये. ही आमची वृत्ती असावी. अशी भक्ती निर्भयतेने आमच्या समाजामध्ये या मातीला देऊ केली एका शककर्त्या राजाने. 16व्या वर्षी शपथ घेतली. रोहिडेश्वराच्या त्या डोंगरावर रायरेश्वराच्या मंदिरासमोर 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर होतो. प्रचंड निर्भयता. 16व्या वर्षी नवे रक्तात गर्भापासूनच स्वराज्याचं अंजन पेरलं होतं आईनी. बाळाला गर्भात असताना आई सांगत होती, राजा जन्माला ये पण जळण्याच्या तयारीने ये, कारण आजूबाजूला सगळा अंधार आहे, सगळा अंधार आहे. आणि या अंधाराचा नायनाट करायचा असेल तर माझा राजा जळण्याच्या तयारीने ये. जन्म झाला. 16 वर्षाचे राजे होतात आणि आपल्याला वाटतं 16वं वर्ष धोक्याचं, पण 16वं वर्ष मोक्याचं आहे. ज्यांनी ज्ञानोबांचं, तुकोबांचं, छत्रपती संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं चरित्र ऐकलं त्याचं 16वं वर्ष मोक्याचं. 150 मावळ्यांना सोबत घ्यावं, रक्ताचा धारोष्ण अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर करावा आणि भगवंताला सांगावं, हे भगवंता, हा शेवटचा अभिषेक आमच्या रक्ताचा, इथून पुढं आमचं नाही, शत्रूचं रक्त तुझ्यावर सांडेल. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिका दमट 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 दमन निनाद बड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम्. जटाकटाः संभ्रम भ्रमन् निलिम्ब निर्जरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मुरधरी धगात् 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. तराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरत् दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापदी क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेदु वस्तुनी. हर हर हर. 16व्या वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली जाते, शपथ घेतली जाते, प्रतिज्ञा केली जाते आणि मग 32 मण सोन्याचं सिंहासन या मराठी मातीला आणि या मुलखाला मिळवून देतो हा राजा. आणि म्हणून त्या राजाचे आम्ही वारसदार आहोत. त्या राजाच्या मातीमध्ये आम्ही राहतो ना, मग आमचं कर्तव्य, आमचं आत्मभान आम्हाला जपलं पाहिजे. 2 वर्षाच्या पूर्वीची घटना श्रोते हो, मी आपला जास्त वेळ नाही घेणार, मला माहितीये घड्याळ पुढे गेलंय आज, पण तरी सुद्धा अगदी 2 वर्षाच्या पूर्वीची घटना. पालघर मधली श्रद्धा नावाची एक मुलगी आपल्या आई वडिलांना सांगते, अमुकच मुलाशी मला लग्न करायचंय, म्हणून निघून जाते घरातनं. पण आई वडील सांगतात संमतीने आम्ही तुझं लग्न लावून देऊ, ऐकलं नाही, निघून गेली. त्या पोराचं नाव आता इथे गादीवर घेत सुद्धा नाही मी. कोण होता तो, काय होता, घटना आपल्या सगळ्यांना माहितीये. ती मुलगी निघून जाते, आई वडिलांना सांगते मी तुम्हाला मेले असं समजा, घर सोडते. आणि गेल्यानंतर काही दिवसांनी ज्याच्यावर प्रेम केलं त्या मुलांनी तिच्या देहाचे 35 तुकडे करावेत आणि फ्रीज मध्ये ठेवावं. ही घटना नवीन नाहीये, मी नाही आपल्याला नव्याने सांगत आहे, आपण जाणता श्रोते हो. मग आम्ही आमच्या आई वडिलांचं, आमच्या मातृभूमीचं, आमच्या देशाचं, आमच्या धर्माचं काहीतरी देणं लागतो. या कृतीनी, या विचारांनी तुमच्या माझ्याकडून घडणारी प्रत्येक कृती असावी. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भये नरका जाणे. त्यामुळे आम्हाला एकच जिहाद माहितीये, लव जिहाद. असे 18 प्रकारचे जिहाद आहेत इथे. लँड जिहाद तर आपण पाहताय वक्फ बोर्ड काय करतंय. 2047 साल त्यांनी टार्गेट ठेवलंय, सगळं हिरवं करायचंय. पण इथे भगवे झेंडे पाहिल्यानंतर आणि हे वातावरण पाहिल्यानंतर आंबेडे ग्रामस्थ कुटुंबीय आणि आपण सर्व लोटे ग्रामस्थ जेवढे आभार मानावे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माझी ही सगळी तरुण भावंड आपण उभ्यानी कीर्तन ऐकले, मला जाणीव आहे. सगळी पोरं इथली माझी भावंड उभ्यानी कीर्तन ऐकताय 2 तास. हे कार्यकर्त्याचं लक्षण आहे बरं. सतत सजग असणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपण बाहेर गेल्यानंतर पाहताय, म्हणजे मी इथला अजिबात सांगणार नाही, तुमची निंदा मी अजिबात करणार नाही, पण माझी तरुण मुलं भावंड गाडीवर बसतात. वडिलांनी घालून दिलेलं पेट्रोल असतं, वाऱ्यावर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने आम्ही गाड्या पळवतो. मी कधी कधी माझ्या भावंडांना सांगते, तुम्हाला असं वाटतं का की मी खूप हँडसम आणि स्मार्ट दिसतो वगैरे, मी खूपच डॅशिंग वगैरे दिसतो, तर तसं नाही, तुम्ही मूर्ख दिसता. कारण 1 सेकंद लागतो हो त्याचं नव्हतं व्हायला. एका सेकंदाची चूक आयुष्य उद्ध्वस्त करते.
आणि मग 20-25ची पोरं नको त्या अवस्थेमध्ये आई वडिलांसमोर येऊन पडतात, यासारखं दुर्दैव नाहीये त्या मातापित्यांचं. त्यामुळं परमेश्वराने दिलेला प्रचंड अनमोल असा मानवदेह, त्या देहाचं जर सार्थक व्हायचं असेल तर बस आम्हाला निर्भय होऊन, चिंतामुक्त होऊन भगवंताची आराधना करावी, जी छत्रपतींनी केली, जी 23व्या वर्षी फासावर जाणाऱ्या भगतसिंगांनी केली, जी माझ्या राणी लक्ष्मीबाई 22 वर्षाचं वय होतं पण इंग्रजांना सळो की पळो करून ठेवलं होतं. आपल्या महाराष्ट्रातलीच ती, मूळची महाराष्ट्रातली, पण उत्तरेकडे गेली, बिजली म्हणायचे लोक तिला. निर्भयपणे देशकाम केलं. माझ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निर्भयता होती म्हणून तर उडी टाकली. समुद्राच्या पाण्यामध्ये उडी टाकणं काही चेष्टा नव्हतं. लंडनला जाऊन शस्त्रास्त्र निर्मिती करावी, गुप्त पद्धतीने ती शस्त्रास्त्र भारतात पाठवावी. खटला चालल्यानंतर खटला भारतात चालवा म्हणून जहाजच घालून सावरकरांना भारतात आणताना समुद्रात उडी टाकली. आणि मग विचारलं सावरकरांना की तुम्हाला भीती नाही का वाटली? सावरकर म्हणतात, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा आकवण जन्मला. माझं शरीर संपेल पण माझा आत्मा अमर आहे. कारण नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकहा न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः. हे गीतेचं तत्वज्ञान सगळे संत सत्पुरुष महापुरुष जाणत होते, म्हणून देहाची सुद्धा पर्वा नाही केली. फक्त भक्तीच्या प्रांतामध्ये भगवंताला आपलंसं करून घेण्याकरता अतोनात प्रयत्न केले. समाजाची, देशाची, राष्ट्राची, धर्माची सेवा करत राहिले. तुम्ही आम्ही आमच्या पातळीवर सुद्धा किमान एक माळ राष्ट्राय स्वाहा इदन्न मम असं म्हणून अर्पण करावी. एक माळ सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी अर्पण करूया. कारण ती तिथं लढतायत म्हणून आपण इथं आनंदाने, नाही का, कुठल्या क्षणी शत्रूची गोळी येऊन छाताड भेदून जाईल माहिती नाही, पण तरी सुद्धा ती तिथं लढतात म्हणून आपण इथे अत्यंत आनंदाने असे सगळे सोहळे उत्सव साजरे करू शकतो. ही कृतज्ञता त्यांच्याविषयी तुमच्या माझ्या मनात राहावी. तुकोबराय म्हणतात, असो द्यावा धीर सदा समाधान आहे नारायण जवळीच. त्या धीरत्वाने आणि त्या धैर्याने तुमचं माझं कर्म हातून घडावं. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जडोने दीप राया, जडोने कागदे राया, जडोने कागदे राया, जडोने कागदे राया. संसार होते पांडुरंग व्यापिले जगतेणे के नलगे वाहणे संसार उद्वेग. अत्यंत शुद्ध असं अंतःकरण, उत्तम नीतियुक्त आचरण असेल तर भगवंत सखा म्हणून तुमच्या माझ्यासाठी प्रत्येक वेळी धावून येतो. तुकोबराय म्हणतात, सख्य भक्तीचा उल्लेख करतात. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, आणि चराचर सृष्टीमध्ये त्याचं असलेलं अस्तित्व, त्याचं व्यापकत्व तुकोबराय आम्हाला सांगतात. तुका म्हणे व्यापक नभा होई अणूचाही गाभा. असं भगवंताचा अनन्य निष्ठेने भक्ती करणारे आमचे तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगातून भक्ताची निर्भयता आम्हाला शिकवतात. चिंतामुक्त जीवन कसं जगावं, सगळ्या शंकांची, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला या अभंगातून मिळाल्याशिवाय राहत नाहीत. झालेली सेवा भगवंत चरणावर कृतज्ञतापूर्वक समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. मला माहितीये उपस्थित श्रोत्यांच्या मध्ये आणि इकडे उभे राहिलेल्या मंडळींमध्ये सर्वजण आपण वक्ते आहात, आपण गायक आहात, बरीचशी मंडळी कीर्तनकार आहेत, हरिभक्तीपरायण मंडळी. माझ्यापेक्षा सर्व बाबतीमध्ये आपण ज्येष्ठ आहात, अनुभवी आहात. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. सर्व श्रोतृवृंद माय